गुड मॉर्निंग. मी स्नेहा. प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक दिवस म्हणजे स्वतःच्या आणि बाळाची जरा जास्तच काळजी घेण्याची संधी असते. आजचा दिवस मी एक छोट्या गोलपासून सुरू केला. माझ्या ब्लड रिपोर्टमध्ये माझा हिमोग्लोबिन 10.6% आला होता. डॉक्टरांनी सांगितलं की ते अजून थोडं वाढवायचं आहे, त्यामुळे आता माझ्या खाण्यापिण्याकडे मी जरा जास्तच लक्ष देते. आज दिवसभरात मी काय केलं आणि काय खाल्लं ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलंय. कारण प्रेग्नन्सीमध्ये फक्त पोट भरलं म्हणजे पुरेसं नसतं, तर शरीराला योग्य न्यूट्रिशन मिळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. पाणी पिण्याचंही मी आता जरा खास लक्ष ठेवते. दिवसभरात पुरेसं पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहतं आणि बरं वाटतं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हलके प्रेग्नन्सी सेफ एक्सरसाइज पण केलेत. थोडीशी हालचाल शरीरासाठी चांगली असते, पण प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी असते, त्यामुळे नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मी डॉक्टर नाही, फक्त माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हीही मॉम टू बी असाल तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रेग्नन्सीमधला सगळ्यात मोठा चॅलेंज कोणता होता. उद्या पुन्हा भेटूया माझ्या प्रेग्नन्सी डायरीजच्या डे 3 मध्ये.